न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या 222 कोटी घोटाळा प्रकरणी बँकेचा माजी मॅनेजर हितेश मेहताला अटक। कोविड काळापासून पैसे काढल्याची मेहताची आरबीआय समोर कबुली। स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्याची भाजपची तयारी। एकनाथ शिंदे मात्र महायुतीत लढण्यावर ठाम। मंत्री उदय सामंत नवी मुंबईत जनता दरबार घेणार। गणेश नाईकांना उत्तर देण्यासाठी शिंदेंची खेळी। धनंजय मुंडेंविरोधात सर्व पुरावे दिल्यास ब्रह्मास्त्र ठरतील। मुंडेंचा राजीनामा घ्या नाहीतर उपोषण करणार, करुणा मुंडेंचा इशारा। नाशिक दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या घातपाताचा प्रयत्न। मंत्री संजय शिरसाटांचा गंभीर आरोप। ड्रोन उडवल्याचं प्रकरण गांभीर्यानं घेण्याची मागणी। शनिदेवाला 1 मार्च पासून ब्रँडेड तेलाचा अभिषेक। भेसळीच्या तेलानं शिळेची झीज रोखण्यासाठी देवस्थानचा निर्णय। अब्दुल सत्तारांनी केलेल्या भानगडीमुळे मंत्रिपद गेलं। सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी स्थिती। रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल। राजकीय पक्ष आरटीआय कक्षेत येण्याची शक्यता। सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडून मागितलं उत्तर। राज्यात उन्हाचा तडाखा। तापमानाचा पारा 37 अंशांवर। उष्णतेची लाट येण्याची शक्यता। सरपा मार्केटमध्ये सोन्या चांदीच्या भावात मोठी उलटापालट। चांदी प्रति किलो 1,05,000 रुपये तर सोन्याचे भावही 87,000 पुढे।